हे घ्या, तेव्हा तुमचे उसने घेतलेले 1000 रुपये नुसते टोमणे मारू लागले. हा मारना तर मग 6 महिने झालं वापस द्यायचं नाव घेणं गेले. देऊच लागलो हो, तुम्हाला कुठं दम पडती. बरं आज कोण दिवस उजळला बाई, मनानं आणून दिल्या पैसे. आता माझ्याकडे पैसे येणार होतं, कारण आपल्या हदगाव मध्ये निवडणुका होणार होतं की कोणतरी 500,000 रुपये देईलच की. अहो 2 दिवसाच्या निवडणुकीसाठी मिळणारे 500,000 रुपयाचा विचार करू नका हो. आपल्या मुलांच्या आणि हदगावच्या भविष्याचा विचार करून मतदान करा. हा मग तुम्ही हदगाव मधल्या कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहात? यावेळेस आपण उमेदवाराची दूरदृष्टी आणि अनुभव बघायचा. मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सो कुमुद सुनील सोनुले यांनाच पाठिंबा देणार आहे. म्हणजे आपल्या हदगावकर मॅडम काय हो, त्या 35 वर्षांहून जास्त काळ शिक्षिका होत्या आणि त्यांना शिक्षण व्यवस्थेचा इतका अनुभव आहे की काय सांगू. आणि त्यांचे कितीतरी विद्यार्थी आज मोठ्या पदावर सुद्धा आहेत. आणि नुसतं शिक्षणच नाही तर त्यांना गावामध्ये आरोग्य विभागाचा विकास करायची खूप इच्छा आहे. हदगावमध्ये दवाखाने सुविधा चांगल्या झाल्या पाहिजेत असे त्यांचं मत आहे. हदगावकर मॅडमनी इतके वर्ष पदावर नसताना गावातल्या विद्यार्थ्यांसाठी गरिबासाठी एवढं काम केलं. जर आपण त्यांना पदावर किंवा सिस्टीम मध्ये जागा दिली तर विचार करा ते गावासाठी किती करतील. हे आपल्या हदगावला एज्युकेटेड आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाची गरज आहे. हो बाई, मी पण 500,000 रुपयाला बघणार आपल्या हदगावच्या भविष्याचा विचार करते. कुमुद सुनील सोनुले यांनाच पाठिंबा देते. हो आता विकासाची साथ आपल्या कुमुद ताईच्या हाती. 2 डिसेंबर 2025 ला मतदानाला जाऊया आणि सो कुमुद सुनील सोनुले यांना विजयी करूया. थांबा मग तुमचे पैसे आहे की नाही काही दिवसाला देते आणखीन. आओ आओ द्या पैसे आओ.